कैलासवासी प्रसाद उर्फ भाई पारकर यांच्या 7व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज भाई पारकर मित्र परिवारकडून रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबरड बाजार नंबर 1 या ठिकाणी केले होते। या शिबिरात एकूण 40 जणांनी सहभाग घेऊन त्यातल्या 31 जणांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक अनोखी श्रद्धांजली आणि आरोग्य सेवा करण्याची एक चांगलं कर्तव्य भाई पारकर यांच्या मित्र परिवाराकडून बजावण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आंबरड गावच्या सरपंच माननीय सौ मानसी कदम, सामाजिक कार्यकर्ते आबा मुंज, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण भोगटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री राहुल वाघ, पांडुरंग दळवी, विकास राऊळ, संदीप परब, शाळेचे मुख्याध्यापक श्री विवेक गंगावणे, सहशिक्षिका सौ मुळीक मॅडम, जिल्हा सरकारी रक्तपेढीचे सर्व अधिकारी तसेच श्री विश्राम उर्फ भाऊ तेली, हितवर्धक संघाचे अध्यक्ष श्री राजू मुंज, पांडुरंग वंजारी, दादा लाड, रुपेश लाड, अमित मुंज, स्वप्नील मुंज, विपिन भोगटे, मंगेश लाड, भाई लाड आदी उपस्थित होते। कैलासवासी प्रसाद उर्फ भाई पारकर यांचा स्मृतिदिन आंबरड गावात विविध सामाजिक कार्यक्रमांनी राबवला जात आहे। त्याचप्रमाणे भाई पारकर मित्र परिवारातल्या बऱ्याच जणांनी या शिबिरास भेट देऊन सहकार्य केले। सर्व उपस्थितांचे व रक्तदात्यांचे आयोजकांकडून गुलाब पुष्प व फळरोप देऊन आभार मानण्यात आले। नमस्कार। आज आपल्या सर्वांचा लाडका मित्र कैलासवासी प्रसाद उर्फ भाई पारकर याचा 7वा स्मृतिदिन होता आणि त्याच्या या स्मृतिदिनानिमित्त आम्ही दरवर्षीच रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करतो। आज 30 जून रोजी सर्व त्याची मित्रमंडळी मिळून आम्ही आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी मराठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी या गावचे माननीय सरपंच सौ मानसी कदम, त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण भोगटे, आबा मुंज, पांडुरंग दळवी, विकास राऊळ, त्याचप्रमाणे आमचे त्या ठिकाणचे जुने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल वाघ आणि सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आमची उपस्थित होती। भाई पारकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून या शिबिराचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं। तसेच या रक्तदान शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांचंही खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं। त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित राहिली आणि लगेचच या ठिकाणी सर्व रक्तदातेही येत होते। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अशी चांगली अशी एक प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी रक्तदान शिबिरात लाभला आणि एवढ्याशा एका खेड्यागावात की या दशकरोशीमध्ये कुठेही रक्तदान शिबिर खरं म्हणजे होत नाही आणि आम्ही आंबरड गावामध्ये दरवर्षी या महिन्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करतोच आणि त्यामुळे इतर या पंचक्रोशीतील लोकांना, रुग्णांना जेव्हा जेव्हा कधी रक्तदानाची गरज असेल किंवा रक्ताची गरज असेल त्यावेळी आमच्या या मित्रमंडळींकडून त्यांना रक्ताची कार्ड देण्याच्या संदर्भात किंवा रक्त कुठून तरी अवेलेबल करून देण्याच्या उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मदत होते आणि ती एक चांगली सेवा, समाजसेवा म्हणून आम्ही या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे त्याचा उद्देश असा होता की प्रसाद उर्फ भाई पारकर हा आमचा जवळचा अगदी मित्र असला तरी संपूर्ण पंचक्रोशीत तो गाजलेला होता, म्हणजे प्रसिद्ध होता। त्यांनी अतिशय हलाखीच्या जीवनामध्ये आपला व्यवसाय वगैरे सगळं सांभाळून मित्रमंडळींशी सगळ्यांशी गोड राहून अगदी सर्वांना असा लळा लावलेला होता। परंतु त्यांचं अकाली आमच्यातून एक्झिट होणं किंवा आमच्यातून निघून जाणं हे आम्हालासुद्धा खूप दुःखदायी आणि वेदनादायी होतंच आणि म्हणूनच त्याच्या या स्मृती किंवा त्यांनी जो एक आम्हाला एक खडा हे घालून दिलेला आहे की समाजकारण किंवा सर्वांना मिळून मिसळून राहणे यासारख्या हा जो त्याचा स्वभाव होता त्या स्वभावाप्रमाणे आणि त्याची ती स्मृती जागृत ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतो आणि या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी आम्हाला या गावातून या पंचक्रोशीतून बऱ्याच मंडळींचं सहकार्यही लाभतं। त्याचप्रमाणे फक्त प्रसाद पारकरच नव्हे तर त्यांच्याबरोबरच आमचे बाकीचे मित्र पंकज मुंज असेल, विनय पेडणेकर असेल, प्रशांत वाळके असेल, सिद्धेश तेली, राजा पारकर, या अमोल तेली या सर्वांचाही आम्ही या ठिकाणी स्मृती जागृत करतो आणि त्या सर्वांना या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो।
आणि या निमित्ताने एक चांगली सेवा लोकांना देण्याची, एक चांगली समाजाचं ऋण फेडण्याचं काम त्या आमच्या मित्रमंडळींकडून आम्ही केलं जातं. त्यासाठी आम्हाला या ठिकाणचे बरेचसे जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत, माननीय व्यक्ती आहेत, त्यांचंही मोठं सहकार्य लागतं आणि खास करून जिल्हा रक्तपेढीचंही मोठं सहकार्य लागतं. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आणि आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 31 जणांनी रक्तदान केलं आहे. ही अपेक्षित नव्हतं खरं. आता शेतीची कामं चालू आहेत तरीसुद्धा लोकांनी येऊन स्वतःहून, म्हणजे एक फोनद्वारे कळवल्यानंतर एक फोनद्वारे लगेच तातडीने ते येऊन रक्तदान करून ते गेलेले आहेत. त्या सर्वांचे आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. रक्तपेढीचेही खूप खूप आभार आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्य व्यक्तींचेही खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद.